मित्रांनो, उद्या मोठी शाकंभरी पौर्णिमा आहे. संध्याकाळी 7 वाजता घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल, सर्व दारिद्र्य तुमचे नष्ट होईल, पतीची मुलाबाळांची प्रगती होईल. मित्रांनो, 3 जानेवारी 2026 शनिवारचा दिवस. या दिवशी आहे शाकंभरी पौर्णिमा आणि याच दिवशी शाकंभरी देवीची नवरात्र समाप्ती होत आहे. ही पौर्णिमा या नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तसं तर ही पौर्णिमा दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान समाप्त होईल, पण तरीही संकेत असतात, वेद असतात आणि त्यामुळे हा उपाय, हे काम तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता करायचं आहे. तुम्हाला फक्त एक छोटासा उपाय करायचा आहे. संध्याकाळी 7 वाजता, संध्याकाळी 6:30 किंवा 7 वाजेच्या दरम्यान आपण आपल्या घरात देवपूजा करतो, दिवे लावतो, अगरबत्ती लावतो. असं मान्यता आहे की यावेळेस देवी लक्ष्मी माता आपल्या घरात येते आणि खास करून पौर्णिमेचा दिवस हा विष्णूचा आणि लक्ष्मीचा दिवस मानला जातो. म्हणून या दिवशी सत्यनारायणाची पूजा करण्यात येते, विष्णूचं दर्शन, विष्णूची सेवा केली जाते. परंतु तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे, अगदी छोटासा उपाय. तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे, तीही संध्याकाळी 7 वाजता शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे उद्या संध्याकाळी 7 वाजता. आता ही वस्तू कोणती? तर मित्रांनो, तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. दिवा जो आपण दिवाळीच्या वेळेस लावतो, जुना असेल तरी चालेल, नवीन असेल तरी चालेल, कोणताही घ्या, पण मातीची असली पाहिजे. आणि ती तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायची आहे. उंबरठ्यावर तुम्ही डाव्या बाजूला ठेवली तरी चालेल, उजव्या बाजूला ठेवली तरी चालेल, पण मधोमध उंबरठ्यावर ठेवायची आहे. डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, मधोमध ठेवली तरी चालेल, पण मधोमध ठेवली तर येणारा जाणाऱ्यांना त्रास होईल. म्हणून तुम्ही डावी बाजू किंवा उजव्या बाजूला ठेवा, पण उंबरठ्यावरच ठेवायची आहे. त्यामध्ये तेल किंवा शुद्ध तूप टाका, कापसाची वात लावा आणि तो दिवा प्रज्वलित करा. तो दिवा प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक कापुराची वडी टाकायची आहे, तेलामध्ये सोडायचा आहे. कापूर तेलामध्ये सोडायचा आहे आणि तिथे हात जोडून नमस्कार करायचा आहे. प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माता, आमच्या घरामध्ये वास कर, आमच्या घरामध्ये ये, आमच्या घरामध्ये तुझा आशीर्वाद, तुझी कृपा असू दे. एवढी प्रार्थना तुम्हाला तिथे बसून करायची आहे. आणि हा दिवा कधीही लावत असाल संध्याकाळी 7 वाजता, तर घराच्या बाहेर जाऊन लावू नका. घराच्या बाहेर जाऊन लावू नका. घराचा आतच राहून, उंबरठ्याचा आतच राहून खाली बसून तो दिवा तुम्हाला लावायचा आहे. डाव्या बाजूला लावला तरी चालेल, उजव्या बाजूला लावला तरी चालेल, पण घराच्या बाहेर जाऊन लावू नका. घराचा आतच राहा आणि मग हा दिवा लावायचा आहे. हा दिवा जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ, पण उचलायचा नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उचला, त्या दिवशीच उचलायचा नाही. भरून तेल भरून, तूप भरून तो प्रज्वलित करा. नक्की करा हा उपाय. खूप कारगर आणि खूप शक्तिशाली आहे. या दिव्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरात वास करते, आपल्या घरात ती आकर्षित होते आणि आपल्या घरात येते. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.